स्पीड न्यूज मध्ये आता बघणार आहोत दिवसभरातल्या बातम्या वेगवान स्वरूपात। मातोश्रीवर बैठकांचं सत्र सुरू झालंय। एनसीपीच्या नेत्यांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। अकरा जुलैच्या आत सरकार स्थापन करणार असल्याची माहिती शिंदे गटाकडून मिळते। कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे गटाने गुवाहाटी इथं बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये कुठल्याही पक्षात विलीनीकरण करायचं नाही यावर एकमत झालं आणि सरकार 11 जुलैच्या स्थापन करू असाही दावा करण्यात आला। शिंदे गटाच्या 16 आमदारांवर 11 जुलैपर्यंत कारवाई करता येणार नाही। या पार्श्वभूमीवर आता गुवाहाटीला असलेले शिंदे गटातील आमदार लवकरच मुंबईत येऊन राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे गटाची बैठक पार पडली। या बैठकीत शिंदे गट कोणत्याही पक्षात विलीन होणार नाही असं एकमताने स्पष्ट करण्यात आलं, निर्णय घेण्यात आला। सूत्रांनी ही न्यूज 18 लोकमतला माहिती दिली आहे। दुसरीकडे आम्हीच खरी शिवसेना आहोत असा दावा सुद्धा शिंदे गटाकडून करण्यात आलेला आहे। आता शिंदे गटासमोर कुठलाही नवा पर्याय आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कोर्टाच्या निर्णयानंतर आता महाराष्ट्रात सत्तांतराच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाच्या 16 आमदारांना अभय दिलंय। आता शिंदे गटाकडून आक्रमक रणनीती आखली जाते। मविया सरकार पाडण्याकरता हालचाली सुरू झालेल्या आहेत। कोर्टाकडून शिंदे गटाला दिलासा मिळाल्यानंतर थेट सरकार विरोधात अविश्वास ठराव आणला जाण्याची शक्यता आहे। राज्यात आता सत्ता संघर्षाला पुन्हा एकदा वेग आला। या संदर्भात आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याची विचारणा करणार असल्याची शक्यता व्यक्त होती आहे। शिंदे गट अनुपस्थित राहिला तरी भाजपकडून बहुमताचा दावा केला जाऊ शकतो। शेकाप 1, बहुजन विकास आघाडी 3 या एकनाथ शिंदे गटातील अपक्ष 10 आणि इतर 2 अपक्ष असे 129 संख्याबळ भाजपकडे आहे आणि शिंदे गट जर गैरहजर राहिलं, शिंदे गटाचे 39 आमदार जर गैरहजर राहिले तर बहुमताचा आकडा 125 होतो। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार होते, पण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना राजीनामा देण्यापासून रोखलं अशी माहिती आता समोर येते आहे। उद्धव ठाकरे यांनी 2दा राजीनामा देण्याची तयारी दाखवली, पण शरद पवारांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला अशी पण माहिती मिळते। जे कधीही जनतेतून निवडून आले नाहीत ते संजय राऊत पक्ष संपवायला निघालेले आहेत। संजय राऊत हे शरद पवारांच्या गळ्यातील ताईत आहेत। भाजपपासून तुम्ही शिवसेना कदाचित दूर नेऊ शकाल, पण शिवसेना जर हिंदुत्वापासून दूर नेणार असाल तर ते आम्ही कसं खपवून घेऊ असा प्रश्न आमदार दीपक केसरकरांनी विचारला। त्यांनी एक पत्र प्रसिद्ध केलंय आणि त्यात त्यांनी त्यांची खदखद बोलून दाखवलेली आहे। शिंदे गटात सामील झालेले शंभूराज देसाई यांनी पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे। गेल्या 2.5 वर्षात आम्ही राज्यमंत्री फक्त नावालाच होतो, आम्हाला काहीच अधिकार नव्हते अशी रोखठोक भूमिका शंभूराज देसाई यांनी घेतली आहे। राज्यमंत्री असूनही आम्हाला आमच्या मतदारसंघात फंड मिळत नव्हता अशी तक्रारही त्यांनी केली आहे। तसंच मुख्यमंत्री याकडे वारंवार तक्रार करूनही कधीही कारवाई झाली नाही असंही देसाई म्हणाले। एकनाथ शिंदे गटाच्या 16 आमदारांना सुप्रीम कोर्टाने 11 जुलैपर्यंत दिलासा दिलाय। 11 जुलैपर्यंत अपात्रतेची कारवाई करू नये असं कोर्टाने म्हटलंय। सर्व आमदारांना पुढील 5 दिवसांमध्ये आपलं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत। सुप्रीम कोर्टाने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यासह शिवसेनेचे प्रतोद अजय चौधरी यांना नोटीस बजावली आहे। तसंच त्यांना 5 दिवसांमध्ये आपली बाजू मांडणारे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देशही देण्यात आले। न्यायालयाने या प्रकरणाच्या पुढील सुनावणीकरता 11 जुलैची तारीख दिलेली आहे। आमदारांना लेखी उत्तर देण्याची मुभा देण्यात आलेली आहे।
11 जुलैपर्यंत राज्यातील राजकीय परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आम्ही निकाल दिलेला आहे। 12 जुलैपर्यंत आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही असं न्यायालयाने स्पष्ट केलं। विशेष म्हणजे न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला 39 आमदार त्यांचे कुटुंबीय यांना संरक्षण देण्याचे निर्देश दिलेले आहेत। आमदारांच्या मालमत्ता कार्यालय याची हानी होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना कोर्टाने राज्य सरकारला दिल्या आहेत। जे आमदार पळून गेलेले आहेत त्यांना भाजप, मनसे आणि प्रहारमध्ये विलीन व्हावं लागणार असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले। ज्या आमदारांना परत यायचं आहे त्यांच्यासाठी दरवाजे खुले असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले। काही आमदार सोडून गेल्यानं आता खऱ्या शिवसैनिकांना संधी असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले। आता शिवसैनिकांनी पुढे येऊन काम करावं असंही ठाकरे म्हणाले आहेत। सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शिवसेनेची बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले आणि प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे। हा आमचा विजय नाही तर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा हा विजय आहे असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे। सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमध्ये शिवसेना नेते अजय चौधरी यांना नोटीस बजावण्यात आलेली होती आणि त्या नोटिशीमध्ये त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगण्यात आलेलं आहे। सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर शिवसेना गंभीरपणे विचार करते असं अनिल देसाई म्हणाले। दरम्यानच्या काळात बंडखोर आमदारांची सुरक्षा जशी आहे तशीच ठेवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। काही जणांना फटाके फोडायची सवय असते त्यांना फटाके फोडू द्या असं मत विनायक राऊतांनी व्यक्त केलं। बंडखोर आमदारांमागे भाजप असून केंद्राचा दबाव असल्याचा आरोपही विनायक राऊतांनी केला। सत्ता मिळवण्यासाठी हा भाजपचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला। भाजपने आत्मचिंतन करण्याची गरज आहे असं पटोले म्हणाले। भाजपच्या कोर कमिटीची मुंबईमध्ये अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीला शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असून यात कोणताही हात नसल्याचा दावा भाजपने केलेला आहे। लोकहितासाठी पर्यायी सरकार देणार असल्याचं बैठकीनंतर सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं। दरम्यान सध्या वेट अँड वॉचची भूमिका असल्याचंही सांगण्यात आलं। सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर तरी कोणताही पक्ष सध्या बहुमत चाचणी करण्यास तयार होणार नसल्याचं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं। कारण विधानसभा सुरू झाल्यास उपाध्यक्ष आमदारांच्या अपात्रतेची कारवाई सुरू करू शकतं असं आंबेडकर म्हणाले। त्यामुळे 11 जुलैपर्यंत तरी राज्यात काहीही घडणार नसल्याचं त्यांनी सांगितलं। राज्यातली राजकीय परिस्थिती 11 जुलैपर्यंत जैसे थेच राहणार असल्याची मोठी प्रतिक्रिया घटनातज्ञ उल्हास बापट यांनी दिली। तसा कोर्टाचा आदेश असल्याचं बापट म्हणाले। बहुमत चाचणी घेण्याचा अधिकार तूर्त तरी कुणालाही नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। गुवाहाटीतही शिंदे समर्थकांची बॅनरबाजी बघायला मिळाली। शिंदे समर्थकांनी बॅनर्स लावलेले आहेत। शहरात अनेक ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे। त्यामुळे गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे यांचीच आणि त्यांच्या गटाचीच चर्चा आहे। एकनाथ शिंदे यांना बॅनरमधून समर्थन देण्यात आलेलं आहे। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ठाण्यात एकनाथ शिंदे समर्थकांनी सेलिब्रेशन केलं। कोर्टाच्या निर्णयाचं शिंदे समर्थकांनी स्वागत केलेलं आहे। या सेलिब्रेशनमध्ये खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित होते।
ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ शक्ती प्रदर्शन करण्यात आले। टेंभी नाक्यावर आनंद दिघेंच्या आनंदाश्रम या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता। सुनील राऊतही नॉट रिचेबल झाल्याची चर्चा रंगत होती, मात्र सुनील राऊत मुंबईतच असल्याचं समोर आलेलं आहे। बंडखोर एकनाथ शिंदे गटाला महाविकास आघाडी सरकारने दणका दिलाय। शिंदे गटातील 9 मंत्र्यांची खाती काढण्यात आलेली आहेत। एकनाथ शिंदेंसह शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, दादा भुसेंची खाती काढण्यात आलेली आहेत। जनहिताची कामं अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असंही या सगळ्यांकडून सांगण्यात आलं। एकनाथ शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गट यांच्यासह आता त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही आक्रमकपणा दिसून येतोय। त्यामुळे राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलनं बघायला मिळाली। एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेले शिवसेना आमदार राजेंद्र यड्रावकर यांच्या समर्थनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकवटले। कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये असलेल्या यड्रावकरांच्या ऑफिस बाहेर मोठ्या संख्येने समर्थक जमले होते। कार्यकर्ते समर्थकांनी घोषणाबाजी केली। दरम्यान पुण्यामध्ये बंडखोर आमदारांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली, आंदोलन करण्यात आलं। बंडखोर आमदारांविरोधात हे आंदोलन होतं। महिला आणि पुरुष दोघंही मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। तिरडी आंदोलन हे करण्यात आलं। गुवाहाटीत जे गेलेले बंडखोर आमदार आहेत त्यांच्या विरोधात महाराष्ट्रभरातून वेगवेगळ्या ठिकाणी निषेध नोंदवला जातो आहे सामान्य शिवसैनिकांकडून। दरम्यान उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री म्हणून कायम राहावेत यासाठी शिवसैनिकांनी एकविरा देवीला साकडं घातलं। सामान्य शिवसैनिक आज एकविरा देवीच्या दर्शनाकरता गेलेले होते। त्यांनी उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ आणि शिवसेनेच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली। राज्यातील राजकीय संकट दूर होऊ दे आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेच कायम राहू देत अशी प्रार्थना एकविरा देवीला यावेळेला शिवसैनिकांकडून करण्यात आली। आमदारांविरुद्ध शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। याचे पडसाद नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुद्धा बघायला मिळाले। नामपूर या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शहरात होर्डिंग्स लावण्यात आलेले आहेत। जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। बंडखोर आमदारांचा विरोध करण्यात आला। उद्धव ठाकरेंचा समर्थन करण्याकरता शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते। मनमाड इथली ही दृश्य आहेत। जळगाव जिल्ह्यातील पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या पाढी या गावात शिवसैनिकांनी संजय राऊतांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून घोषणाबाजी केली। दहिसर इथल्या मेळाव्यामध्ये राऊतांनी वाईट शब्दामध्ये गुलाबराव पाटलांचा अपमान केलेला होता। जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमध्ये आमदार चंद्रकांत पाटील आणि गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांनी आंदोलन केलं। औरंगाबादमध्ये संजय शिरसाट यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर फटाके फोडले। कोर्टात अर्धी लढाई जिंकली अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिली। राज्यात सत्ता संघर्ष सुरू असताना आता शिवसेना खासदार संजय राऊतांना ईडीनं समन्स बजावलाय। पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीनं राऊतांना समन्स बजावला आहे। ईडीनं संजय राऊतांना उद्या चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलेलं आहे। संजय राऊत ईडी सुनावणीला जाणार नसल्याची माहिती आहे। वकिलांमार्फत संजय राऊत ईडीला उत्तर देणार असल्याची माहिती समोर आली आहे। पत्र पाठवून ईडीकडे चौकशीसाठी वेळ मागणार असल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केलं। स्पीड न्यूज मध्ये छोटासा ब्रेक पहा फक्त। न्यूज 18 लोकमत।
जी आहे ती आता ती पक्षाची अंतर्गत लढाई राहिली नाहीये। ही सरकार विरुद्ध बंडखोर आमदार अशी कारवाई अशी एकूणच लढाई आहे आणि आता ही लढाई सर्वोच्च न्यायालयात पण पोहोचलेली आहे। मुंबई उच्च न्यायालयामध्ये पण याच्या विरोधामध्ये जनहित याचिका दाखल झालेली आहे। त्यामुळे हा खूप एक मोठा तिढा होऊन बसलेला आहे आणि ते साहजिकच आहे की मुख्यमंत्री आता आपल्या अधिकारांचा वापर करत आपापल्या पद्धतीने आपापल्या लोकांना ही शिक्षा देण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही। ही तर एक झुळूक आहे असं म्हणावं लागेल, कारण ज्या पद्धतीने या सरकारकडनं म्हटलं जातंय की नियमांचा आधार घेत विलिनीकरणाशिवाय या फुटलेल्या आमदारांकडे पर्याय नाहीये आणि त्यामुळे साहजिकच आहे की सरकारमधले मंत्री आणि स्वतः मुख्यमंत्री कुठेतरी एका बाजूला शांत असल्याचा शांत राहण्याचा प्रयत्न करतात आणि दुसऱ्या बाजूला ही कायदेशीर लढाई लढतात आणि ही कायदेशीर लढाई लढत असताना जसं आपण बघितलं की 16 आमदारांच्या निलंबनासंदर्भात एका बाजूला पत्र देण्यात आलेले आहे, त्याच्या संदर्भात सुनावणी होईलच, पण इतर आणखी गोष्टी या याचिकेमध्ये सुप्रीम कोर्टाच्या याचिकेमध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आणि त्याचबरोबर मुंबई हायकोर्टात जी याचिका दाखल झालेली आहे ती साधारणतः ती कुठे ना कुठेतरी या सरकारच्या बाजूने आहे, कारण जे बंडखोर मंत्री आहेत ते या राज्याचं सार्वजनिक हित न पाहता लोकांचं हित न पाहता परस्पर कुठेतरी अनुपस्थित राहिले, त्यामुळे त्यांच्यावर कोर्टाने कारवाई करावी अशा पद्धतीचे निर्देश याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत। त्यामुळे कुठे ना कुठेतरी सरकारच्या बाजूने एक मोठी लढाई सुरू होते आणि विशेष म्हणजे की 7 नागरिकांनी ही याचिका दाखल केलेली आहे। त्यामुळे एका बाजूला सरकारच्या बाजूने पण एक गट उभा राहताना बघायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला आपण बघितलं कशा पद्धतीने रोष आहे। त्यामुळे या सगळ्याचं आता कुठे ना कुठेतरी एक मोठी लढाई आपल्याला घडताना बघायला मिळते आणि त्या लढाईचाच हा भाग म्हणून मुख्यमंत्र्यांनी ही कारवाई केलेली दिसते की ही सगळी खाती जी आहेत ती आता उपस्थित असलेल्या आमदारांकडे किंवा आता उपस्थित असलेल्या मंत्र्यांकडे, त्यांचा विशेषतः मंत्र्यांकडे, आमदार म्हणता येणार नाही, मंत्र्यांकडे त्याचा अतिरिक्त भार सोपवण्यात आलेला आहे। याच्यामधले काँग्रेसमधले मंत्री फक्त सेनेच्या लोकांकडे देण्यात आलेलं असं नाहीये, तर काँग्रेसमधलेही मंत्री ज्यांच्याकडे अतिरिक्त भार सोपवण्यात आले। स्वाती, खरंय खूप महत्त्वाची घडामोड आहे, कारण एकीकडे हा कार्यभार आता त्यांच्याकडे देण्यात आले, ही एक महत्त्वाची घडामोड आणि आणखीन तपशिलासाठी स्वाती आता आपल्यासोबत आहे। स्पीड न्यूज मध्ये पुन्हा स्वागत। वळूया पुढच्या बातम्यांकडे। आदित्य ठाकरे पनवेल दौऱ्यावर आहे। शिवसेना शहर प्रमुखाला मारहाण झाल्याने त्यांनी MGM रुग्णालयात जाऊन शहर प्रमुखांच्या तब्येतीची विचारपूस केली। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर 11 तारखेपर्यंत वाट पाहू, कुठलीही चुकीची कृती महाविकास आघाडी करणार नसल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी मत नोंदवलेलं आहे, प्रतिक्रिया दिलेली। आषाढी एकादशीची शासकीय महापूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच करणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला। सरकारला कोणताही धोका नसल्याचं मिटकरी म्हणाले। शिवसेनेचे बंडखोर आमदार अनिल बाबर यांनी निधी मिळत नसल्याचं कारण देत बंडखोरी केली, मात्र उपमुख्यमंत्र्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसला कमी निधी मिळाल्याचा आरोप बाबासाहेब मुळीक यांनी केलाय। वाशिममध्ये संतप्त शिवसैनिकांनी शंभूराज देसाई यांच्या पोस्टरला काळं फासलं, त्यांचा निषेध केला। तसंच त्यांनी शंभूराज देसाई यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली। यवतमाळ जिल्ह्यातील शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांविरोधात संताप व्यक्त केलाय। आक्रमक शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे आणि संजय राठोड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं। बंडखोरांविरोधात शिवसैनिकांनी मोर्चा काढला। शिवसैनिकांची आणि पोलिसांची झटापट झाली। बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या समर्थनासाठी बीडच्या परळी शहरात मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक झाला। यावेळी समर्थकांनी निर्णय तुमचा साथ आमची अशा आशयाचे बॅनर लावून समर्थनाच्या घोषणा देण्यात आल्या। तानाजी सावंत यांच्या कार्यालयावर होणारे हल्ले थांबवा, अन्यथा हल्लेखोरांना जशास तसं उत्तर देऊ असा इशारा तानाजी सावंत यांच्या समर्थकांनी दिलाय। सावंत यांच्या समर्थकांनी उस्मानाबादमधील परांडा इथं मोर्चा काढून तानाजी सावंत यांना समर्थन दिलं। शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना राजकीय अस्थिरता यामुळे शेतकरी आत्महत्या करेल असं विधान छत्रपती संभाजीराजे यांनी बीडमध्ये केलंय।
राज्यातील शेतकऱ्याच्या हिताचे तातडीने निर्णय घेण्यात यावे असेही संभाजीराजे यांनी सांगितलं. गोंदियातील अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी हल्ला केला. कार्यालयाची तोडफोड केली. आमदार विनोद अग्रवाल यांचा एकनाथ शिंदेंना पाठिंबा असल्याने शिवसैनिकांनी हल्ला केला. हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झालेली आहे. साताऱ्यामध्ये आमदार महेश शिंदे यांच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आली. समर्थकांनी रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले. रॅलीत हजारोंच्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. शिवसेनेचे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे बंडखोर आमदार महेश शिंदे यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिर्डीत मोर्चा काढण्यात आला. पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये यावेळी झटापट देखील झाली. आंदोलनादरम्यान आक्रमक शिवसैनिकांनी टायर जाळला, मात्र पोलिसांनी त्यांना टायर जाळण्यापासून रोखलं. बुलढाण्यामध्ये शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ आंदोलन केलं. शिवसैनिकांनी शक्ती प्रदर्शन करत ठाकरेंना समर्थन दिलं. जिल्ह्यातील शिवसैनिक ठाकरेंसोबत असल्याच्या घोषणाही देण्यात आल्या. शिवसेनेनं सावंतवाडीमध्ये उद्धव ठाकरे समर्थनार्थ रॅली काढली. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. दीपक केसरकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राज्यात सर्वसामान्य माणसांचे अनेक प्रश्न कायम आहेत. त्यामुळे राज्यात कुणीही सत्तेत आणि कुणीही विरोधात बसा, पण राज्यात सुरू असलेला गोंधळ लवकरात लवकर संपवा आणि सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवा असं आवाहन छत्रपती संभाजीराजे यांनी केलं आहे. वडीगोद्री इथं ते बोलत होते. या होत्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात. स्पीड न्यूजमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसह काही क्षणात माझा सहकारी मिलिंदसह भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.